नमस्कार. यस मॅथमॅटिक्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत तुलना व नावात बदल स्वाध्याय 8.3 भाग 2. मित्रांनो, प्रश्न नंबर 13 पासून राहिलेले सर्व प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. बघा, प्रश्न नंबर 13 आहे ए बी सी डी ई या 5 नद्यांपैकी ई ही नदी डी नदीपेक्षा आखूड पण ए नदीपेक्षा अधिक लांबीची, सी ही नदी सर्वाधिक लांबीची आहे, बी ही नदी डी नदीपेक्षा थोडीशी आखूड व ई नदीपेक्षा थोडीशी अधिक लांबीची असेल तर सर्वात आखूड नदी कोणती? मित्रांनो, आखूड म्हणजे लहान. मग आता मित्रांनो, आकृती या ठिकाणी आपल्या समोर काढलेली आहे. कोणती नदी लहान आहे, कोणती नदी मोठी आहे, तुम्ही यावरून सुद्धा उत्तर देऊ शकता, पण मी हा प्रश्न तुम्हाला समजून सांगणार आहे. बघा, ई ही नदी डी नदीपेक्षा आखूड. मित्रांनो, ई ही नदी डी नदीपेक्षा आखूड म्हणजे डी नदी मोठी आणि ई नदी लहान, पण ए नदीपेक्षा अधिक लांबीची. पण मित्रांनो, ही जी ई नदी आहे ना, ती ई पेक्षा मोठी आहे, म्हणजे ए पेक्षा मोठी आहे. ई ही नदी ए नदीपेक्षा मोठी आहे किंवा अधिक लांबीची आहे. त्यानंतर मित्रांनो, सी ही नदी सर्वाधिक लांबीची आहे. या 5 नद्यांमध्ये सर्वाधिक लांबीची नदी आहे सी. त्यानंतर पुढे काय म्हटलंय? बी ही नदी डी नदीपेक्षा थोडीशी आखूड. मित्रांनो, बी ही नदी डी नदीपेक्षा थोडीशी आखूड म्हणजे डी नदीपेक्षा थोडीशी लहान व ई नदीपेक्षा थोडीशी अधिक लांबीची. पण मित्रांनो, ई नदीपेक्षा थोडीशी अधिक लांबीची म्हणजे ई नदी लहान, त्यापेक्षा मोठी बी, आणि बी पेक्षा पण मोठी आहे डी ही नदी. तर सर्वात आखूड नदी कोणती? मित्रांनो, आपण सांगू शकतो सर्वात आखूड म्हणजे सर्वात लहान नदी आहे ए आणि सर्वात मोठी किंवा सर्वाधिक लांबीची नदी आहे सी. आपलं उत्तर आहे सर्वात आखूड नदी आहे पर्याय क्रमांक 3 ए. प्रश्न नंबर 14. फळांच्या टोपलीत सफरचंदाच्या संख्येपेक्षा पेरूंची संख्या 8 ने जास्त आहे, मात्र अंजिरांच्या संख्येपेक्षा पेरूंची संख्या 4 ने कमी आहे. संत्र्यांची संख्या पेरूंच्या संख्येपेक्षा 10 ने कमी आहे, तर सर्वात कमी संख्या कोणत्या फळाची आहे? मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला बघा, फळांच्या टोपलीत सफरचंदाच्या संख्येपेक्षा पेरूची संख्या 8 ने जास्त आहे. आता मित्रांनो, सफरचंदाची संख्या किती आहे आपल्याला माहिती आहे का? नाही. म्हणून आपण सफरचंदाची संख्या मित्रांनो 10 मानली आणि आता मग आपण पुढे गणित सोडवणार. सफरचंदाची संख्या मित्रांनो 10 आहे. बघा, आता सफरचंदाच्या संख्येपेक्षा पेरूंची संख्या 8 ने जास्त. मित्रांनो, पेरूची संख्या किती आहे? सफरचंदापेक्षा 10 ने जास्त. मग सफरचंदाची 10 अधिक 8 म्हणजे मित्रांनो ही झाली पेरूची संख्या. पेरूची संख्या आहे 18. मात्र अंजिराच्या संख्येपेक्षा पेरूंची संख्या 4 ने कमी. मित्रांनो, अंजिराच्या संख्येपेक्षा पेरूची संख्या काय आहे? 4 ने कमी. म्हणजे मित्रांनो, पेरूची किती आहे? तर 18 आहे. मग मित्रांनो, अंजिराची त्याच्यापेक्षा 4 ने जास्त आहे, म्हणजे 18 अधिक 4 बरोबर 22. मित्रांनो, अंजिराची संख्या आहे 22. म्हणजेच आपण सांगू शकतो अंजिराच्या संख्येपेक्षा पेरूची संख्या 4 ने कमी. बघा, अंजिराची 22 आणि त्याच्यापेक्षा 4 ने कमी म्हणजे पेरूची संख्या आहे 18. संत्र्याची संख्या पेरूंच्या संख्येपेक्षा 10 ने कमी. मित्रांनो, संत्र्याची संख्या काय आहे? पेरूच्या संख्येपेक्षा. आता पेरूची संख्या आहे 18 आणि पेरूच्या संख्येपेक्षा 10 ने कमी म्हणजे पेरू मधून आपण 10 वजा करणार. 18 मधून 10 गेले, खाली राहिले 8. मित्रांनो, संत्र्याची संख्या आहे 8. तर सर्वात कमी संख्या कोणत्या फळाची आहे? मित्रांनो, सफरचंदाची संख्या आहे 10, पेरूची आहे 18, अंजीर 22, संत्रा आहे 8. सर्वात कमी संख्या आहे संत्रा किंवा संत्री. म्हणजे 14व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 संत्री. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न नंबर 15. रेखा माधव गणेश हे चित्रकार आहेत. राजेश रेखा सुनंदा हे गायक आहेत. राजेश गणेश सुनंदा हे खेळाडू आहेत. रेखा मल्हार सुनंदा हे वादक आहेत. तर पुढीलपैकी कोणती व्यक्ती ही गायक आणि वादक नाहीये? मित्रांनो, कोणती व्यक्ती गायक आणि वादक नाही ते आपल्याला ओळखायचं आहे. बघा, रेखा माधव गणेश हे चित्रकार, रेखा माधव गणेश हे चित्रकार आहेत. मित्रांनो, त्यांच्या समोर टिक केलेली आहे. त्यानंतर राजेश रेखा सुनंदा हे गायक. राजेश रेखा सुनंदा हे आहेत गायक. त्यानंतर राजेश गणेश सुनंदा
राजेश, गणेश, सुनंदा हे खेळाडू आहेत. त्यानंतर रेखा मल्हार, सुनंदा, रेखा मल्हार आणि सुनंदा हे वादक आहेत. तर मित्रांनो कोणती व्यक्ती ही गायक आणि वादक नाही? मित्रांनो गायक गायक नाही आणि वादक नाही. बघा गायक नाही आणि वादक सुद्धा नाहीये. तर मित्रांनो माधव आहे. त्यानंतर गणेश सुद्धा बघा मित्रांनो गायक नाही आणि तो वादक सुद्धा नाहीये. आणि मित्रांनो मल्हार हा फक्त गायक नाहीये पण तो वादक आहे. मग आपलं उत्तर काय आहे मित्रांनो? माधव आणि गणेश. बघा माधव आणि गणेश हे गायक नाही, वादक सुद्धा नाहीयेत. आपण बघू शकतो मित्रांनो गणेश आणि माधव हे गायक सुद्धा नाहीयेत आणि वादक सुद्धा नाहीयेत. तर मित्रांनो आपल्याला गणेश हा पर्याय दिलेला नाही. आपलं उत्तर आहे मित्रांनो माधव. माधव हा गायक आणि वादक दोन्ही नाही. म्हणून 15व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 माधव. प्रश्न नंबर 16. पूर्वेला पश्चिम म्हटले, पश्चिमेला दक्षिण म्हटले, दक्षिणेला उत्तर म्हटले, उत्तरेला पूर्व म्हटले, तर हिमालय भारताच्या कोणत्या दिशेला आहे? मित्रांनो हिमालय भारताच्या कोणत्या दिशेला आहे आपल्याला खरं उत्तर द्यायचं. हिमालय भारताच्या मित्रांनो उत्तर दिशेला आहे. बघा खरं उत्तर आहे उत्तर. आणि मग मित्रांनो लॉजिकली उत्तर दिशेला काय म्हटलंय? तर उत्तर दिशेला पूर्व म्हटलंय. म्हणजे आता आपलं उत्तर आहे पूर्व. 16व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पूर्व. प्रश्न नंबर 17. गाईला बैल म्हटले, बैलाला घोडा म्हटले, घोड्याला गाढव म्हटले, गाढवाला गाय म्हटले, तर तबेल्यामध्ये कोण राहतो? मित्रांनो आपल्याला सुरुवातीला खरं उत्तर द्यायचंय. तबेल्यामध्ये कोण राहतो? तर मित्रांनो तबेल्यामध्ये घोडा राहतो. आणि मित्रांनो लॉजिकली किंवा तर्कसंगत घोड्याला आपण काय म्हटलेलो आहे? तर मित्रांनो घोड्याला गाढव म्हटलेलं आहे. म्हणजे आपलं उत्तर आहे गाढव. म्हणजेच 17व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 गाढव. प्रश्न नंबर 18. मुंबईला दिल्ली म्हटले, दिल्लीला राजस्थान म्हटले, राजस्थानला तमिळनाडू म्हटले, तमिळनाडूला गुजरात म्हटले, तर महाराष्ट्राची राजधानी कोणती? मित्रांनो महाराष्ट्राची राजधानी आहे मुंबई. म्हणजे आपलं खरं उत्तर आहे मुंबई. आणि मित्रांनो मुंबईला लॉजिकली काय म्हटलेलं आहे? तर मुंबईला दिल्ली म्हटलेलं आहे. म्हणजेच 18व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 दिल्ली. प्रश्न नंबर 19. 5 मुलांनी शर्यतीत भाग घेतला. राजू मानवच्या पुढे परंतु गणेशच्या मागे राहिला. अरुण सुचितच्या पुढे पण मानवच्या मागे राहिला, तर शर्यत कोणी जिंकली? मित्रांनो प्रश्न अतिशय सोपा आहे. 5 मुलांची शर्यत आहे. बघा राजू मानवच्या पुढे आहे. राजू मानवच्या पुढे. बघा मित्रांनो या ठिकाणी मानव आहे आणि मानवच्या पुढे आहे राजू. त्यानंतर परंतु गणेशच्या मागे. मित्रांनो गणेशच्या मागे आहे म्हणजे राजूच्याही पुढे आहे गणेश. त्यानंतर अरुण सुचितच्या पुढे. मित्रांनो अरुण जो आहे तो सुचितच्या पुढे आहे. बघा सुचितच्या पुढे आहे अरुण, परंतु मानवच्या मागे. आणि तो कुठे आहे? अरुण मित्रांनो मानवच्या मागे आहे. मग मित्रांनो तर शर्यत कोणी जिंकली? मित्रांनो सर्वात पाठीमागे आहे सुचित, सुचितच्या पुढे अरुण, अरुणच्या पुढे माधव, मानव, मानवच्या पुढे राजू आणि राजूच्या पुढे आहे गणेश. तर मित्रांनो शर्यत गणेशने जिंकलेली आहे. म्हणून 19व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 गणेश. प्रश्न नंबर 20. घड्याळातील तास काटा व मिनिट काटा किती वाजता एका रेषेत असतात? मित्रांनो तास काटा आणि मिनिट काटा एका रेषेत पाहिजे अशी वेळ कोणती आहे? पर्याय क्रमांक 1 आहे 2:45 म्हणजेच मित्रांनो 2:45 वाजले. आता 2:45 वाजले म्हणजे काय? तर तास काटा 2 आणि 3च्या मध्ये, म्हणजे तास काटा जवळजवळ 3च्या असेल. तास काटा 3च्या जवळ असेल आणि मिनिट काटा मित्रांनो 9 वर असेल. म्हणजे तास काटा आणि मिनिट काटा एका सरळ रेषेत असणार नाही. पर्याय क्रमांक 2 आहे 6 वाजता. मित्रांनो 6 वाजता तास काटा 6 वर असेल आणि मिनिट काटा 12 वर असेल. म्हणजे मित्रांनो बरोबर ते एका सरळ रेषेत असतील. म्हणजे 180 अंश मापाचा सरळ कोण केलेला असेल?
म्हणून 20व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 6 वाजता. मित्रांनो 6 वाजता तास काटा आणि मिनिट काटा बरोबर एका रेषेत असतात. प्रश्न नंबर 21, विधाने आणि मित्रांनो अनुमाने. बघा आता दोन आपल्याला विधानं दिलेली आहेत. पहिलं विधान आहे काही मुली विद्यार्थी असतात. मित्रांनो काही मुली विद्यार्थी असतात म्हणजे आपण काय केलं मित्रांनो, मुली आणि विद्यार्थ्यांचा काही भाग या ठिकाणी कॉमन घेतलेला आहे. आपण या ठिकाणी बघू शकतो काही मुली विद्यार्थी आहेत म्हणजे विद्यार्थी आणि मुली यांचा काही भाग मित्रांनो कॉमन आहे. सर्व विद्यार्थी वाचक असतात आणि मित्रांनो सर्व जे विद्यार्थी आहेत ते वाचक असतात. बघा सगळे विद्यार्थी आपण वाचक मध्ये घेतलेले आहेत. आपण एकूण 3 गोल काढले. पहिला गोल मुलींचा, दुसरा गोल विद्यार्थ्यांचा आणि तिसरा गोल वाचकांचा. तर मित्रांनो सर्व विद्यार्थी, सगळे विद्यार्थी वाचक मध्ये आलेले आहेत. वाचकाचा हा जो गोल आहे त्याच्यामध्ये सगळे विद्यार्थी आलेले आहेत. तर मित्रांनो या 2 विधानांवरून आपण ही आकृती काढली. आता आपण त्याचं अनुमान लावणार आहोत. सर्व वाचक मुली असतात. मित्रांनो सर्व वाचकामध्ये मुली आहेत का? नाही. काही वाचक. मित्रांनो सर्व वाचक मुली असतात. मुलींचा फक्त काहीच भाग वाचकामध्ये आलेला आहे. मुलींचा हा जो भाग आहे मित्रांनो तो वाचकामध्ये आलेला नाहीये. मुलींचा फक्त काही, जेवढा विद्यार्थ्यांचा भाग आहे तेवढ्याच वाचकांचा, तेवढाच मुलींचा भाग मित्रांनो वाचकामध्ये आलेला आहे. म्हणजे पहिलं जे विधान आहे मित्रांनो ते चुकीचं आहे. सर्व वाचक मुली असतात. मित्रांनो सर्व वाचक मुली असतात का? नाही. म्हणून पहिलं विधान आहे चुकीचं. त्यानंतर दुसरं विधान काही मुली वाचक असतात. तर मित्रांनो काही मुली वाचक असतात बरोबर आहे. मुलींचा काही भाग वाचकामध्ये आलेला आहे. बघा विद्यार्थ्यांचा पण काय, विद्यार्थ्यांचा तर मित्रांनो पूर्ण विद्यार्थी वाचकामध्ये आहेत, पण मुलींचा काही भाग वाचकामध्ये आलेला आहे म्हणजे ड हे विधान बरोबर आहे. पहिलं विधान चुकीचं आहे, दुसरं विधान बरोबर आहे. म्हणजे 21व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, क चूक व ड बरोबर. मित्रांनो क विधान चूक आहे आणि ड विधान बरोबर आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न नंबर 22, मित्रांनो आपल्याला 2 विधानं दिलेली आहे आणि त्या विधानांवरून आपल्याला अनुमान लावायचं आहे. मित्रांनो त्या 2 विधानांवरून आपण ही आकृती काढलेली आहे आणि मग आपलं अनुमान बरोबर येतंय का, अनुमान बरोबर आहे की चूक आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. बघा पहिलं विधान काय आहे, सर्व वकील पदवीधर असतात आणि दुसरं आहे सर्व लेखक वकील असतात. तर मित्रांनो आपण दुसऱ्या विधानाकडे अगोदर जाऊया. सर्व लेखक वकील. मित्रांनो सर्व लेखक, बघा सर्व लेखक काय असतात, वकील असतात. तर मित्रांनो सर्व लेखक म्हटलं, ज्या ठिकाणी ज्याला सर्व लावलंय ते मित्रांनो आतमध्ये घ्यायचं, म्हणजे सगळे लेखक वकील आहेत. आणि पहिलं विधान सर्व वकील पदवीधर. तर मित्रांनो सर्व वकील पदवीधर मध्ये येतात. बघा सर्व लेखक वकिलामध्ये येतात आणि सर्व वकील पदवीधरामध्ये येतात. मग मित्रांनो आता ही आकृती काढल्यानंतर आपण त्यावरून काय अनुमान लावायचं, तर मित्रांनो दिलेलं अनुमान बरोबर आहे का, सर्व लेखक पदवीधर असतात. तर मित्रांनो सर्व लेखक हे पदवीधर आहेत का? हो आहेत. मित्रांनो पदवीधरामध्ये वकील आहेत आणि वकिलात लेखक आहेत, म्हणजे मित्रांनो सर्व लेखक हे पदवीधर आहेत. म्हणजे पहिलं विधान आहे बरोबर. सर्व लेखक मित्रांनो वकील आहेत, जे वकील आहेत ते सगळे पदवीधर आहेत. म्हणजेच मित्रांनो लेखक काय आहेत, पदवीधर आहेत. सर्व लेखक पदवीधर असतात आणि काही वकील लेखक असतात. मित्रांनो काही वकील, आता वकिलातला काही वकील लेखक असतात का, तर मित्रांनो हो काही वकील काय असतात, लेखक असतात. वकिलामधला काही भाग मित्रांनो लेखकांनी व्यापलेला आहे. वकील एवढे आहे त्यातला काही भाग लेखकांनी व्यापलेला आहेत. म्हणजे ड विधान सुद्धा काय आहे मित्रांनो बरोबर आहे. दोनही विधान बरोबर आहेत, म्हणजे क व ड दोन्ही बरोबर. म्हणजे 22व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न नंबर 23, या स्वाध्यायातला हा शेवटचा प्रश्न आणि या शेवटच्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. तोपर्यंत गणित सोडवा, आत्मविश्वास वाढवा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.